भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या अटारी बॉर्डर पासून काही किलोमीटर आतमध्ये अनेक गावं आहेत। त्यातलंच एक महुआ असं हे गाव आहे आणि या गावाच्या शेतामध्ये काही वेळापूर्वी ड्रग्ज सापडल्याचा दावा केला जातोय आणि भारतीय लष्कराचे जवान सध्या शेतामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण पाहतोय की बीएसएफचे जवान पुढच्या बाजूला शेतात त्या ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न करतात। मागच्या काही वेळापासून हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे आणि अजून 2 युनिट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचण्याचा दावा केला जातोय। आज सकाळी ड्रोनच्या माध्यमातून काही ड्रग्जची तस्करी होण्याचा प्रयत्न इथे झालेला होता आणि अशा पद्धतीची स्थानिकांनी माहिती भारतीय लष्कराच्या जवानांना दिलेली होती आणि त्यानंतर हे जवान जे आहेत ते आता शेतात पोहोचलेले आहेत। आपण पाहतो की पुढच्या बाजूला भारतीय लष्कराच्या म्हणजे सीमा सुरक्षा बलाच्या 2 गाड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि काही जवान शेतामध्ये म्हणजे ही सगळी संपूर्ण पट्ट्यामध्ये गव्हाची शेती पसरलेली आहे आणि याच गव्हाच्या शेतीमध्ये काही कामगार काम करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबत भारतीय लष्कराचे जवान या ठिकाणी ते ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आतमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे भारतीय लष्कराच्या जवानांकडून आणि त्यामुळे जास्त पुढे जाण्याला परवानगी नाहीये। मात्र या ठिकाणी आपण पाहतो की पंजाबच्या या पाकिस्तान आणि पंजाबची जी काही हद्द आहे, जी शेवटची लाईन आहे, तिथून ड्रग्जची तस्करी यापूर्वी सुद्धा होत आलेली आहे। यापूर्वी सुद्धा अनेकदा पाकिस्तानाच्या हद्दीतून ड्रग्ज या भागामध्ये येणं हा काय नवीन प्रकार नाहीये। मात्र याच्या आधी सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी होत असल्याचे अनेक उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत, पाहण्यात आलेली आहेत आणि आज सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून काही प्रमाणात ड्रग्जची तस्करी या ठिकाणी होण्याचा प्रयत्न झालेला होता। मात्र हवामान खराब असल्यामुळे ते ड्रोन पुढे जाऊ शकले नाही आणि त्यानंतर इथेच शेतामध्ये पडल्याचा दावा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जातोय आणि त्यानंतर आपण पाहतोय की भारतीय लष्कराची जवानांची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे। सीमा सुरक्षा बलाचे हे सगळे जवान आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं सर्च ऑपरेशन या शेतामध्ये केलं जात आहे। जवळपास तासाभरापासून हे सगळे लष्कराचे जवान जे आहेत ते या शेतामध्ये शोध मोहीम राबवत आहेत, ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा पद्धतीचं थ्रिलिंग ऍक्टिव्हिटी जी आहे त्या पाकिस्तान आणि भारताची जी अट्टारी बॉर्डर आहे तिथे अशा पद्धतीच्या अनेकदा घटना घडत असतात। मात्र या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन आता होत असताना लाईव्ह दृश्य आपल्या कॅमेरामध्ये कैद होताना पाहतो आहोत। उडता पंजाब असं सुद्धा या ड्रग्जला एकेकाळी नाव देण्यात आलेलं होतं, कारण पंजाबच्या तरन जो काही जिल्हा आहे किंवा तिथला जो काही पट्टा आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने ड्रग्ज तस्करी करण्याचा प्रयत्न यापूर्वी सुद्धा झालेला आहे। मात्र आता अट्टारी बॉर्डर पासून 3 किलोमीटर जवळच असणाऱ्या महुआ या गावाच्या शेतामध्ये हे ड्रग्ज सापडल्याचा दावा आता केला जातोय आणि त्यानुसार भारतीय लष्कराच्या जवानांकडून हे सर्च ऑपरेशन या शेतामध्ये होत असताना पाहायला मिळतं आहे। भारतीय लष्कराचे अनेक वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी हे ड्रग्ज शोधण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथल्या स्थानिक जे काही शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली त्यानुसार सकाळच्या सुमारास काही या ड्रोनची ऍक्टिव्हिटी या शेताच्या परिसरामध्ये दिसलेली होती आणि त्यानंतर काही पॅकेट जे आहेत ते सुद्धा भारतीय लष्कराच्या हाती लागले असल्याची माहिती आता इथल्या शेतकऱ्यांकडून दिली जाते। त्यामुळे तासाभरापासून भारतीय लष्कराकडून या शेतामध्ये गव्हाच्या शेतीमध्ये सर्च ऑपरेशन केलं जात आहे। मागच्या काही दिवसापूर्वी जेव्हापासून पहलगामचा हल्ला झालेला आहे तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती म्हणजे बॉर्डर नजीकची जी गावं आहेत त्या ठिकाणी तणाव वाढलेला आहे आणि त्यामुळेच पंजाबच्या संपूर्ण पाकिस्तानच्या हद्दीजवळ किंवा पाकिस्तानच्या हद्दीच्या आतमध्ये किंवा भारताच्या हद्दीमध्ये जी काही गव्हाची शेती आहे ती पूर्णपणे गव्हाची शेती काढून घेण्यात यावी आणि गव्हाचं पीक शेतातून काढलं जावं यासाठी या सगळ्या स्थानिकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्यानुसार सगळ्या शेतकऱ्यांनी आपले शेतातलं गव्हाचं पीक काढून घेतलेलं आहे। मात्र या गव्हाच्या शेतीमध्ये काही ड्रग्जच्या तस्करीची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी पाहायला मिळाल्यानंतर आता भारतीय लष्कराचे जवान या शेतामध्ये पोहोचलेले आहेत आणि तासाभरापासून या ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू असल्याची दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत कृष्णा सोनारवाडकर, अटारी बॉर्डर, अमृतसर।